नमस्कार मित्रांनो, मी रुद्राक्ष विजय स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्यामध्ये एक बदल आहे, तो म्हणजे आपली साऊंड क्वालिटी. आणि कारण की मला भरपूर जण माझे माझे मित्र आणि म्हणत होते की जरा साऊंड क्वालिटीमध्ये जरा अजून वाढ कर, कारण तुझ्या मोबाईलमध्ये एवढा खास आवाज येत नाही आणि आपला मोबाईल थोडा लो बजेट आहे. म्हणून मी एक माईक मागवला, जो मी आता घातलाय. त्याच्यामुळे जरा आवाज चांगला येत असेल तर मला सांगा नक्की कमेंटमध्ये की आवाज कसा येतोय आणि साऊंड क्वालिटी कशी आहे. तर मित्रांनो, आपण मेन विषय आहे की आपण एक फुलाबद्दल व्हिडिओ बनवतोय, कारण आपल्या घरामध्ये आपण घराच्या पाठीमागे आपण जो परवा व्हिडिओ टाकला की ब्रह्मकमळ हे रात्रीचं फुलतं, आणि त्या ब्रह्मकमळाबद्दल आपण जो व्हिडिओ टाकलाय तो तुम्ही बघितला असेल. नसेल बघितला तर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तो जाऊन बघा आणि कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता मी दुसरा अजून एक फुल आहे ज्याला आपण रातराणी म्हणतो, जे फक्त रात्रीच फुलतं आणि जे रात्री फुलतं म्हणजे ती एक छोटी 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 असे म्हणजे थोडे कळे असतात आणि ते छोटे छोटे फुलतात. आणि ते फुलतात त्यानंतर त्याचा जो वास असतो, जो सुगंध असतो, तो मित्रांनो माझ्या मते कमीत कमी एक 50 ते 60 मीटर अंतरावर एवढं असं लांब पसरतं ते सुगंध. आणि ते एकदा तुम्ही वास घेतलात की असं म्हणजे मन एकदम तृप्त होऊन जातं आणि तुम्ही कुठेतरी असे हरवून जाता, एवढं एकदम भारी वास येतो त्याचा. तर ते आमच्या घराच्या म्हणजे समोरचे जे अंगण आहे त्याच्या बाजूला लावलेलं आहे, माझ्या आईने लावलं होतं. तर ते आता फुललंय, ते भरपूर दिवस म्हणजे एक वर्ष झालं त्याला, आणि आता एक वर्षानंतर ते फुललंय. तर ते आता तुम्हाला दाखवतो कसं काय विषय आणि कशी दिसते. तुम्हाला माहितीच असेल तरी मी माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, तर चला ते बघूया. तर मित्रांनो, मी आता माझ्या घरच्या अंगणाजवळ आहे, म्हणजे अंगणामध्ये आहे, आणि त्याचा आता ब्लॉग चालू केलाय. आणि तुम्हाला जी रातराणी दाखवायची होती ती ही बघा, किती बहर आलाय बघा तिला. एकदम तुम्हाला जरा बॅटरी हातात ती दाखव जरा. तर ही रातराणी आहे, किती बहर आलाय. हे झाड इथं आहे, म्हणजे झाडाचा फक्त मुदा बघा तुम्ही, हा एवढासा मुदा आहे आणि त्यापासून असं पसरलंय बाजूला, ह्या बाजूलाही गेलेत, इकडेही आहेत, आणि इथे समोर तर भरपूरच आहेत. ह्या बाजूला माझ्या घरामध्ये समोरासमोर माझ्या घराच्या अंगणामध्ये इथे पाम ट्री सुद्धा आहेत. तर ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे असे लाईनीमध्ये पाम ट्री लावलेले आहेत सरळ. 1 2 3 4 5 6 का 7 हे आहेत पाम ट्री आहेत. त्यामध्ये मनी प्लांटची वेल सुद्धा आहे, आणि त्या वेली अशा पसरलेल्या आहेत त्या चारी बाजूने म्हणजे समोरच्या भागाला. पण त्या बाहेर काही गेल्या नाहीत, कारण आपल्या इकडे गुरं वगैरे भरपूर असतात, ते खातात, त्यामुळे त्या बाहेर पसरल्या नाही, आतमध्येच आहेत. आणि मी मेन मुद्द्यावर येतो की आपलं जे रातराणीचं झाड आहे ते इथे आहे, म्हणजे छोटस. तर हे बघा केवढं आहे, आणि माझी जरा बॅटरी लो लो झाली त्यामुळे दाखवत दिसत नाही एवढं खास. तर ही बघा, ही रातराणी आहे पूर्ण, आणि तिचा जो वास येतोय तर मित्रांनो, जो वास येतोय माझ्या म्हणजे जो वास येतोय त्या रातराणीचा, तो मी कॅमेऱ्याद्वारे ते दाखवू नाही शकत. पण जर तुमच्याकडे असेल किंवा तुमच्या बाजूमध्ये कुठे शेजारी वगैरे असेल तर तुम्हाला माहीतच असेल की त्याचा वास कसा येतो आणि किती सुंदर आणि किती एकदम म्हणजे मनमोहक वास असतो. तर दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे असं रातराणीचं हे असतं, फूल असतं. जरा फोकस होत नाही, एक मिनिट दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हे थोडंफार फोकस झाले ते दाखवतो तुम्हाला. तर असं हे फूल असतं, एक छोटीशी लांब अशी काडी असते कळीसारखी, आणि त्याच्या पुढे थोडंसं छोटंसं फुलासारखं हे असतं, आणि ते तुम्हाला दिसत असेल कसं आहे ते. तर एकदम असं भारी वाटतंय. छोटंसं आहे पण त्याला जो वास येतो तो मित्रांनो एकदम एकदम असा मनमोहक, म्हणजे एकदम हे करून येणार असतो की त्याचा जो एकदा वास एकदा मनामध्ये बसला की तो अजिबात उतरत नाही, असा विषय आहे. तर किती सुंदर वाटतंय, माझ्या घरासमोर असे पूर्ण हे भरलंय. तर तर मित्रांनो, आपल्या घरासमोर आता जस्ट आपण बघितलं की दाखवलं तुम्हाला मी कसं ते फूल आहे आणि किती ते असं म्हणजे असतं, आणि त्याचं वास कुठपर्यंत किती जातो. तर तुम्हाला मी काय दाखवू नाही शकत की मोबाईलच्या कॅमेऱ्यावरून कसा वास येतोय. जर तुम्ही अनुभवला असेल तर मला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण थोडेसे सिनेमॅटिक शॉट घेऊया आपल्याला दाखवण्यासाठी, आणि मग व्हिडिओ एंड करूया. तर चला मित्रांनो, आपण सिनेमॅटिक शॉट घेऊया. आणि जर तुम्हाला ते आवडले तर मित्रांनो नक्की लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. तर चला, आता मी थोडेसे सिनेमॅटिक शॉट घेतो.
तर मित्रांनो, आता जस्ट तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघितले असेल, तर तुम्हाला ते कसे वाटले मला नक्की सांगा. आणि आपल्या जरा फोनची क्वालिटी कमी आहे, त्यामुळे सॉरी मित्रांनो. आपण क्वालिटी वाढवायचा प्रयत्न करतो आहे, लवकरच आपण क्वालिटी वाढवू. तर थोडे दिवस थांबा मित्रांनो, आपण लवकर तेही आपण प्रॉब्लेम सॉल्व करून टाकू. आणि जर तुम्हाला हे शॉर्ट आवडले असेल तर नक्की मला लाईक करा आपल्या व्हिडिओला, आणि पुढे न्या जास्तीत जास्त आणि व्ह्यूज द्या. तर मित्रांनो, चला हा व्हिडिओ जो आहे तो इथेच एंड करूया, कारण आता उशीर होत चालला आहे, मला जेवायलाही जायचं आहे. तर तुम्ही जेवलात असेल तर चला हा व्लॉग इथेच एंड करूया. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण भेटू अजून अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.